तुमचा सामना सुरू होण्यापूर्वी 1 तास अगोदर तुम्ही रिपोर्ट करायचा आहे. ज्या ज्या संघांचे सामने असतील त्यांच्यासाठी सूचना आहे. त्यानंतर पिंपळनेर विरुद्ध सरस्वती खालिंग ही मॅच असणार आहे. त्यानंतरची मॅच टेंबवली विरुद्ध BCC बोरिवली आणि त्यानंतर रांजोली विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे. आजचा आणखी एक महत्त्वाचा सामना असेल गावदेवी विहळे विरुद्ध जय बजरंग भावाळे. तर ज्या ज्या संघांचे सामने असतील त्या त्या सर्व संघांना विनंती आहे आपण 1 तास अगोदर या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे. खूप खूप धन्यवाद मनोहर तरेसर आणि अजय सदाभार कॉमेंटेटर. तर दोन दिग्गज संघामध्ये आपण हा सामना पाहणार आहोत. शेलुमाता वर्ल्ड संघाचा संगणक आयोजकाच्या माध्यमातून हा शेवटचा पुकारा आहे. यानंतर आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल. तमाम क्रिकेट रसिकांचं परत मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहतायत DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक सर्वांचे लाडके आदरणीय दयानंद चोरगे साहेब यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा हा बिग शो पाहतोय. बालाजी स्पोर्ट सरलीपाडा व तसेच जितू मानेरकर त्यांच्या समेत पाहतोय आपण. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भिवंडी प्रभाकर पाटील, त्याचबरोबर बुमबुम सुभाष ठाकरे आणि ऑल बालाजी स्पोर्ट संघाच्या प्रत्येक खेळूच्या माध्यमातून लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अजय, पहिल्या दिवसापासून ज्या प्रकारे बालाजी चषक 2020ची चर्चा होती, काल पहिला पण अतिशय चांगले संघ चांगला परफॉर्मन्स करून सामने जिंकले. त्यामध्ये कालच्या दिवसामध्ये एकच असं म्हणावं लागेल की भावेश पवार अँड कंपनी हा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलेला आहे. आणि आज पहिला पण प्रत्येक सामने अतिशय चांगले रंगतदार पाहायला मिळालं. यापूर्वीचा सामना एक अतिशय थरारक सामना पाहिलं. आणि बालाजी चषकामध्ये आपण नेहमीच पाहिलेलं आहे, जेव्हा जेव्हा बालाजी चषक असतो रोमहर्षक क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळत असतात. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि बालाजी स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य स्पर्धा अर्थात बालाजी चषक 2020. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती असेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. तर पाहतोय आपण इथे मात्र सलामी जोडी टेनिस क्रिकेटचा महान असा खेळाडू पाहतोय आपण फलंदाजी करण्यासाठी वंडरबॉय ऑफ भिवंडी. वेलकम, सुस्वागतम. एलकुंदे गावचे उद्योगपती आत्माराम वाकडे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. बालाजी चषक 2020. वेलकम, सुस्वागतम. बंद्रामती कालेर संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम नंदन आणि दिलीप. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण की पाहतोय आपण आज तब्बल अजय जवळपास 24 सामने डे नाईट हे सकाळची 5 वाजेल काय हा एक मनात शंका निर्माण झालेली आहे. ज्या स्थितीमध्ये आपण आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आतापर्यंत हा 9वा सामना आपण पाहतोय. तर पाहतोय आपण या सामन्याला सुरुवात होताना गोलंदाज दुरा सांभाळतोय गोलंदाज आतिश. स्ट्राईकला असेल फलंदाज सूरज आणि नॉन स्ट्राईकला जयेश पाटील. 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटाची वेळ असेल.
आमचे मैदानी पंच आपण पाहतोय की आपल्यासाठी सुद्धा एक सूचना आहे. इशारा सामन्याला सुरुवात. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावलं गेलं फलंदाज सूरजसाठी. बॅकवर्ड पॉईंट पाहतोय आपण. शॉर्ट थर्ड मिड कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण प्रशांत यांना पाहू शकता आपण मिड ऑनला आहे. त्यानंतर फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटवर स्वतः आतिश पाटील. अशा प्रकारे हा क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहतोय. त्या प्रकारे मारा करेल काय इथं मात्र गोलंदाज आतिश भामरे. पहिला चेंडू राईटमवर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. आडा बॅटिंग खेळायचा प्रयत्न. इथं मात्र एकेरी चेंडू कुठं व्रस झाले पाहिजे. लेग बायचे इशारा येतोय. पहिली अतिरिक्त धावसंख्या खातं उघडल्या गेलं. इथं मात्र गावदी स्पोर्ट ओवली संघाचं टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर जयेश पाटील यांचं एक मोठं नाव पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी बालचषकमध्ये. कपिल पाटील यांच्याकडून खास जयेश पाटीलसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद कपिल. पाहतो आपण ग्रामीण आणि सिटी क्रिकेट जेव्हा सुरू होईल 12वा खेळाडू ग्रामीण संघाच्या माध्यमातून उद्या आपण त्यांना पाहणार आहोत. मॅन फॉर सरवली पाडा कपिल. आतिश राईट ऑफ द विकेट. शॉट स्पेशल जयेश पाटील ब्रँडेड हा फटका काय स्लॉक केलं स्क्युलिकच्या वरतून. शेटकरांनी बालाजी चषकाची सुरुवात करतोय. आपल्या स्वतःचं अकाउंट उघडतोय. अजय काय बोलशील ज्या प्रकारे बालाजी चषकचा पहिलाच सामना जयेश पाटील खेळतोय आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना आपला स्टाईल जो आहे त्या स्टाईलची मात्र खातं उघडतोय. वंडर बॉय ऑफ भिवंडीचा हा वंडरफुल फटका पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाला आणि त्याचा हा फेवरेट फटका आहे स्लॉक स्वीप. बैठक शॉट खूप चांगल्या पद्धतीनं खेळत असतो जयेश पाटील आणि विशेषतः आपण पाहायला गेलो तर या मैदानावर बऱ्याचदा त्याने चांगला खेळ केलेला आहे. आतिश सज्ज होताना राईट ऑफ द विकेट. शॉट्स पाहता त्याच प्रकारचा शॉट खेळायचा होता खऱ्या अर्थाने पण यावेळेस पाहता पहिला चेंडू टप्पापर्यंत खाली राहतोय आणि या अँगलने जेव्हा गोलंदाजी होते अजय आपण चर्चा तीच करतोय की कधी कधी चेंडू खाली राहतोय. पाहू शकता आपण. येस यावेळेस बॅटवर बॉल घेता आला नाही जयेश पाटीलला. चांगलं कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज आतिश भामरे. आतिश भामरे बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे की पॉवर प्लेमध्ये आपल्या संघाला यश मिळवून देत असतो. एक विकेट टेकिंग बॉलर आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आतिश भामरे. दोन्ही संघ खूप बलाढ्य आहेत. नो डाऊट कारण की दोन्ही संघाकडे अतिशय मूल्यवान खेळाडू आपण पाहतोय. आतिश पाटील आतिश भामरे सारखे दिग्गज फलंदाज. याच पात्र प्रश्न विचारला गेलं पण सहमत नाहीये आणि कुठल्या प्रकारे धाव नाहीये. छान वापशिक इथं मात्र करतोय आतिश. वारंवार आपण पाहतो की एकच फटका खेळण्याचा प्रयत्न करत आहे जयेश पाटील. चेंडूच्या मेरिटवर खेळणं गरजेचं आहे परंतु कुठेतरी वारे ऑन साईडला वाहत आहेत त्यामुळे कदाचित स्क्वेअर लेगच्या दिशेनं जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु छान गोलंदाजी. एक षटकार निश्चितच आला या षटकामध्ये मात्र त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी आतिश भामरेनं केली. धावसंख्या स्थिर आहे बिनबाद 7. परत एका चांगला चेंडू परत त्याच प्रकारचा शॉट खेळायचा प्रयत्न केला होता आणि परत बीट होतोय. निश्चित अजय ज्या प्रकारे एक चेंडूचा विचार केला तो सोडला त्यानंतर मात्र एका चांगली कामगिरी करतोय. इथं मात्र एक चांगल्या फलंदाजीच्या अगेन्स्ट आतिश हा गोलंदाज. एक उच्च दर्जाचा गोलंदाज आहे आतिश भामरे. सिटी क्रिकेट देखील त्याने गाजवलेलं आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये कित्येकदा उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड देखील त्याला मिळालेला आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट फेस करेल जयेश पाटील. हो खूप दूरवरचा हा बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न केला मात्र अधुऱ्या मनानं चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही. आणखी एक निर्धाव चेंडू अप्रतिम पॉवर प्लेचं हे षटक समाप्त होत आहे आतिश भामरेच्या माध्यमातून. या ठिकाणी सन्माननीय ओळीगावचे उपसरपंच विकास पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्याच्या समवेत अमरजी म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झळकते बिनबाद 7.
यानंतरचा सामना असेल काल्लेर विरुद्ध चिरोबा कोन बी. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. तसेच त्यानंतरचा सामना असेल चिरोबा कोन ए विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 7. धीमी सुरुवात म्हणावी लागेल अजय. ज्या प्रकारे पहिले की आपण दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र लागोपाठ 4 चेंडू निर्धाव, ते पण जयेश पाटील याला टाकले गोलंदाज आतिश भांबरे यांच्या माध्यमातून. पूर्णपणे जखडून ठेवलं, बांधून ठेवलं जयेश पाटील सारख्या दिग्गज फलंदाजाला आतिश भांबरेनं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे प्लीज, वेळ दौडू नका. 20 मिनिटांचा फक्त तुमच्याकडे अवधी आहे 4 षटकांसाठी, हे लक्षात घ्या. आणि 20 मिनिटांच्या आतच 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. दरम्यान पाहतोय आपण जयेश पाटीलसाठी खास शुभेच्छा. गोवे येथून शुभम पाटील. चला आपण वेळ कमी घ्या, विनंती असेल की आपण प्रत्येक क्षणी वेळ वाचवायचा आहे, कारण की 4 षटकासाठी 20 मिनिटाची वेळ आहे. गोलंदाज पाहतोय आपण सज्ज होताना हायवे एंड या टोकाकडनं. अजून पाहतोय आपण सामन्याला सुरुवात करत नाहीये. आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतो, त्याचं आपण पालन करायचं आहे. हा जो सामना आपण पाहतोय मित्रांनो, गावदी स्फोट ववली विपक्ष शेलुमाता वळ, दोन्ही अतिशय चांगले ग्रामीण विभागातले एक दर्जेदार संघ आहे. आणि दोन्ही संघाची जर चर्चा केली आपण, चला शो अन्यथा विचार करावा लागेल. शेलुमाता वळ संघाचा संघनायक आपण जास्त जर वेळ घेतला तर आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला वारंवार सूचना मिळते, आणि वारंवार सूचना देणं सुद्धा एक योग्य नसते. एक पेगा शो आपण पाहतोय. आणि 20 मिनटं देखील जास्त असतात तसं पाहायला गेलं तर 4 षटकांसाठी. मात्र आपण भिवंडी क्रिकेटनुसार जात आहोत. 20 मिनिटांचा अवधी 4 षटकांसाठी देण्यात आलेला आहे. फुलटॉस बॉल लॉफ्ट केला, अगदी गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. 4 रन्स. अजय पहिला आपण काय चांगलं स्वागत केलं गेलं. गोलंदाज प्रशांत चौकाने स्वागत करतोय. फलंदाज सूरज. फुल टॉस चेंडू होता आणि एक मेजवानी होती आणि ती स्वीकारली, आणि 4 धावा वसूल करतोय फलंदाज सूरज. प्लेसमेंट वाखाणण्याजोगं होतं. लॉंग ऑन आणि डीप विकेटच्या मधून बॉल काढला. यावेळेस खेचून मारलाय पुल शॉट, मात्र जबरदस्त कॅच. डीप स्क्वेअर लेगला कुठली चूक केलेली नाही आतिश पाटीलनं. पहिला फलंदाज बाद होतोय ओवळी संघाचा. फटका छान होता, टायमिंग चांगलं होतं, मात्र प्लेसमेंट यावेळेस पाहायला मिळालं नाही. डीप स्क्वेअर लेगला आतिश उभा होता आणि त्याने आपल्या डावीकडे जात हा झेल समाप्त केला आहे. सूरजने बाद होण्यापूर्वी आपल्या टीमसाठी 4 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 1 बाद 11. गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे. या मॅचमध्ये शिवमाता वळ संघाविरुद्ध नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलेला आहे पवन. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय पवनसाठी. कव्हरचा खेळाडू सीमारेषेवर आणि डीप पॉईंटचा खेळाडू आता मात्र सर्कलच्या आतमध्ये आला आहे, बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. एक शॉट थर्डमॅन आहे, एक शॉट फाईन लेग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणि 5 सीमारेषेवर तैनात. प्रशांतचा हा बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय वायडिश मेडॉनकडे. दुरून फिल्डर येतोय चेंडूवर, तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते 1 बाद 12. जयेश पाटील 6 धावांवर खेळतोय 1 षटकाराच्या साह्यानं. मात्र त्या व्यतिरिक्त आपण पाहतो की त्याने 4 निर्धाव चेंडू देखील खेळलेले आहेत. प्रेशर असणार आहे जयेश पाटीलवर, परंतु अशा प्रकारची सिच्युएशन बऱ्याचदा त्याने आपल्या आयुष्यात पाहिलेली आहे आणि दडपणामध्ये देखील कित्येकदा चांगल्या इनिंग्स खेळलेल्या आहेत. प्रत्येक चेंडू मागे तुम्ही वेळ घेऊ नका प्लीज. शिवमाता वळ संघाचे संघनायक. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल प्रशांत विरुद्ध जयेश पाटील. स्विच शीटच्या तयारीत होता, मात्र चेंडू सोडून दिलाय. डाव्या एसटीच्या जाणून बुजून बाहेर बॉल ठेवला होता. एक चांगला बॉल.
आणि अजय वेगवान चेंडू हा होता, बघितला आपण प्रशांत यांचा. निश्चितच भरपूर वेग या बॉलवर पाहायला मिळाला. स्टान्स भरपूर लवकर चेंज केला होता जयेशनं. यावेळेस स्वीप केलाय. खेळायचं होतं खरं तर स्क्वेअरली क्षेत्रामध्ये. चेंडू जातो डीप मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, या ठिकाणी हेजिटेशन आहे आणि फलंदाज होतोय धावबाद. पवनची खेळी संपुष्टात. दुसऱ्या विकेटचं पतन. कुठल्याही प्रकारचं ताळमेळ पाहायला मिळालं नाही. जयेश पाटील तयारीत नव्हता दुसऱ्या धावेच्या आणि आपण पाहतोय की दुसरी धाव घेण्यासाठी भरपूर उत्सुक होता फलंदाज पवन. परतण्याचा प्रयत्न केला मात्र संधी नव्हती, उशीर झाला होता. धावबाद होऊन तंबूत परततोय पवन. ओवळी संघाला लागणारा हा दुसरा धक्का. धावसंख्या 2-13. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि सध्या आपण पाहतोय की स्थिती थोडीशी नाजूक झालेली आहे गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघाची. तर निश्चित उद्याचा दिवस बालक चषकचा एक खास दिवस राहणार आहे, कारण की पहिल्याच वेळेस अजय पाहतोय आपण सिटी आणि ग्रामीण म्हणजे एकाच संघात 12 स्टार, पण भिवंडीतले 24 स्टार या मैदानावर असते ठीक 8 वाजता. निश्चितच संपूर्ण भिवंडी क्रिकेटची ताकद उद्या जगाला पाहायला मिळेल. भिवंडी सिटी स्टार्स विरुद्ध भिवंडी ग्रामीण स्टार्स. प्रेक्षणीय सामना. विजेत्या संघाला मिळणार आहे आकर्षक बाईक. उद्या ठीक रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान एक चांगला फटका. बॉलर बॅक पास ड्राईव्ह. चेंडू जातोय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. चौकारानं आपलं खातं उघडतोय फलंदाज सूरज. त्याचबरोबर अजय आपण खराब क्षेत्ररक्षण पाहिलं. खऱ्या अर्थाने हा चेंडू अडवायला पाहिजेत होतं, कारण की ज्या प्रकारे एका क्षणी वाटलं होतं हे पाहू शकता आपण. तालमेल पाहायला मिळाला नाही दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये आणि चेंडू निघून गेला लॉंग ऑफ स्मृतीच्या बाहेर 4 धावासाठी. खरं तर एकमेकांची अडचण झाली त्या दोघांना आणि त्यामुळे चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडं. मात्र फटका कडक होता. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या तुम्ही पाहत आहात गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघाची 2-17. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. अजय चांगली सुरुवात मी तर म्हणेन, कारण की सिच्युएशन जर पाहिलं आपण तर मी विनंती करेन भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष नंदन पाटील, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे, की आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय नंदन पाटील साहेब बीसीचे उपाध्यक्ष आहेत. आपण व्यासपीठावर यायचंय. वेलकम, सुस्वागतम. बाला चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आतिश पाटील स्वतः येतोय गोलंदाजी करण्यासाठी. अजून एक बॅटर चांगला पाहायला मिळेल अजय करत, कारण की आतिश आणि जयेश पाटील एकमेकांसमोर. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, पण टायमिंग अचूक नव्हती. 1 धाव पूर्ण होते. मिडविकेट रिजनकडे चेंडू जातोय. फक्त 1 धाव. या एका धावनी संघात धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 18. पण इथे मात्र जो नाव आहे जयेश पाटील यांचं, इथे मात्र शोभेल अशी कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. पहिल्या षटकारांनी खातं उघडलं त्यानंतर मात्र धीमी फलंदाजी पाहतोय जयेश पाटीलच्या माध्यमातून. आणि याचं कारण म्हणजे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहत आहोत शेळूमाता वर्ल्ड संघाच्या माध्यमातून. आतिश भांबरेनं ज्या पद्धतीनं कमबॅक केलं ते वाखाणण्याजोगे होतं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील प्रशांतने चांगली गोलंदाजी केली, विशेष करून जयेशच्या विरोधात. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडूला तटवलंय डीप मिड विकेटकडे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाज सूरजला. धावसंख्या हळूहळू पुढे सरसावताना दिसते आपल्याला. 2-19. आता मात्र फक्त 10 चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक आहेत. जयेश पाटीलला कुठेतरी गिअर चेंज करावे लागतील. भरपूर स्ट्रगल करताना दिसतोय. पहिल्या बॉलवर षटकार लगावला, असं वाटलं होतं की एक धमाकेदार इनिंग्स या ठिकाणी साकारेल, परंतु खूपच शांत ठेवलंय त्याला गोलंदाजांनी. यावेळेस चांगला फटका आहे. स्वीप केलाय 2 खेळाडूंच्या मधून. अतिशय वेगाने चेंडू सीमारेषा पार. 4 रन्स. अनुचित म्हटल्याप्रमाणे गेअर चेंज करतोय आणि आक्रमक ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे टेनिस क्रिकेटमध्ये तो प्रहार करतोय चौकारांनी. इथं मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 23. सुपर स्वीपचा फटका आपण पाहिलं. आउटफील्ड खूपच फास्ट आहे. लाइटनिंग फास्ट आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळत आहे सोनाळी क्रीडा नगरीमध्ये आणि त्याचा फायदा फलंदाजांना बऱ्याचदा होतोय. पुढचा बॉल घेऊन आतिश लेफ्ट आर्म. हो, आणखी एक जबरदस्त फटका. यावेळेस स्विच हिटचा वापर केला. चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दणदणीत चौकार.
चांगली बॅटिंग आता मात्र जयेश पाटीलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. एक स्वीप, ऑर्थोडॉक्स स्वीप होता, त्यानंतर हा स्विच हिट इनफिल्डच्या वरून. डीप कव्हरमध्ये कुठलाही फिल्डर नव्हता, त्याचा फायदा या ठिकाणी उठवलाय जयेश पाटीलनं. अचूक टायमिंग साधलं आणि 4 धावा. अतिश सज्ज होताना समोर जयेश पाटील त्यावेळेस सफल झाला होता. म्हणजे ऑन साईडकडे खेळायचं होतं. एका चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. इथं मात्र डावेष्टीच्या हा बाहेरचा चेंडू पाहिला आपण. अवांतर धाव. प्रयत्न चांगला करतो या ठिकाणी आतिश, मात्र जयेश पाटील आता आक्रमक भूमिकेत. फुल टॉस बॉल फेकून दिलाय. उंच उंच सुरेख सुंदर जयेश पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आणि नो बॉल. बीमर चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. ओव्हर बेस्ट आहे फुल टॉस. खूपच खराब बॉल आणि त्याचा खरपूस समाचार घेताना या ठिकाणी जयेश पाटील वंडर बॉय ऑफ भिवंडी. एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. हा खूपच उंच असा फुल टॉस बॉल होता. योग्य निर्णय आणि योग्य समाचार देखील घेतला जयेश पाटीलनं. बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली 35 वर. अजय सुरुवात अतिश पाटील यांनी चांगली केली होती, पण दबाव टाकलं गेलं. ज्या प्रकारे 2 चौकार मारले, मानसिक दबावाखाली ते मात्र गोलंदाज झाला अतिश पाटील. आणि आता मात्र एक चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करतोय वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 35. एक मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करताना जयेश पाटील इज ऑन फायर. यावेळेस लॉंग ऑनच्या वरून लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. आणखी एक षटकार. अफलातून बॅटिंग आता मात्र पाहायला मिळत आहे जयेश पाटीलच्या माध्यमातून. ज्या खेळासाठी जयेश पाटील प्रसिद्ध आहे तोच खेळ पाहायला मिळत आहे. तशाच प्रकारची बॅटिंग. हाफ वॉली होती, सरळ बॅटचा प्रहार केला. लॉंग ऑनला खेळाडू होता, मात्र त्याला संधी मिळाली नाही. त्याच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी. काय क्लास शॉट पाहिला आपण. सरळ बॅटने फटकावतो जागेवरून हा शॉट खेळला गेलं. आणि ही आज जेव्हा जेव्हा असे फटके आपण पाहतोय, किती वेळा रिप्लेमध्ये जर पाहिलं अजून पाहावंसं वाटतं. हा शॉट खेळला गेला लॉंगॉनच्या वरतून षटकार. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्येत तब्बल आता मात्र 41. ज्या प्रकारे असं वाटलं होतं की धीमी फलंदाजी होते काय, पण पलटून वार करतोय. यास पात्र स्विचिटचा फटका आहे. हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. प्रयत्न चांगला होता, सोपं झेल नाही आहे. अजय ज्या प्रकारे हा जवळपास कव्हर पॉईंटवर उभा होता, एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला. निश्चितच डिफिकल्ट झेल होता, मात्र प्रयत्न चांगला केला, परंतु झेल ड्रॉप झालाय. जयेश पाटीलला जीवदान मिळतंय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 42. हॅलो हॅलो. स्पर्धेचे सर्वेसर्वा डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमेडी बॉक्स. तर धावसंख्या पाहतोय आपण इथं मात्र 48. मी दोन्ही संघांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन तयारीत राहायचं आहे. बंद्रामूर्ती कालेर विपक्ष चिरोवा स्पोर्ट कोणगाव बी. चिरोवा स्पोर्ट कोणगाव बी संघाचं संगणक आणि बंद्रामूर्ती कालेर दोन्ही संघाच्या संगणकाने आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जयेश पाटील 35 धावांवर खेळतोय.
यावेळेस इनसाइड एज चांगला बॉल होता खोलवर टप्प्याचा धावचीची संधी डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. परंतु पाहायचं आहे की कुठला फलंदाज बाद झालाय, जयेश पाटील की सूरज. सूरजला या ठिकाणी बाद घोषित केलेला आहे. यस पंच दर्शवत आहेत. समाजसेवक माणूस भला मनाली ऐकायला. थँक्यू रिते. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करूया. ओवली गावचे उपसरपंच उद्योगपती विकास पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. देवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील आपणास विनंती असतील आपल्या शुभ हस्ते माईची प्रेमाची शाल पांघरून त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. वेलकम सुस्वागतम. तसेच एलकुंदे गावचे उद्योगपती आत्माराव वाकडे साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच उद्योगपती अमर म्हात्रे आपण देखील पुढे यायचं आहे. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जात आहे. वेलकम सुस्वागतम. अमर म्हात्रे साहेब आपण देखील पुढे या. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. वेलकम सुस्वागतम. आपण बघतोय बालाजी चषक 2020 DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून आयोजित संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ टू कमिटी बॉक्स. थँक्यू मनोहर तरे सर. दरम्यान एक सिंगल नवीन बॅट्समन अजयने घेतली. स्ट्राईक पुन्हा एकदा जयेश पाटीलकडे, जो 35 धावांवर खेळतोय. चांगली बॅटिंग केली जयेशने आतापर्यंत. 3 षटकार आणि 2 चौकार आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेले आहेत. संघाची धावसंख्या 3 बाद 49. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. बंद्र्या मारुती काल्लेर विरुद्ध चिरोबा कोन बी. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा वापर केला आहे जयेश पाटीलच्या बॅटमधून. आणखी एक चांगला फटका, मात्र फिल्डर आहे डीपमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय या ठिकाणी. अशा पद्धतीनं धाव या ठिकाणी मिळणार नाही. जयेश पाटीलला हे सूचित करतायत पंच. एकच धाव मिळेल आणि स्ट्राईक मात्र अजयकडे असणार आहे. कारण जयेश पाटीलने क्रीज सोडली होती दुसऱ्या धावेसाठी, परंतु अजयने क्रीज सोडली नव्हती आणि त्यामुळे जयेश पाटील त्या ठिकाणी नाराज दिसतोय. एकच धाव मिळते. मात्र 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत या सिंगलच्या मदतीनं. गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघाच्या सुरुवात खराब झाली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 17 धावा धावफलकावर होत्या. मात्र त्यानंतर जयेश पाटीलने पलटवार केलाय आणि आता 50 धावा धावफलकावर. परेशचा हा बॉल सुरेख बॉल आहे. पूर्णपणे चकित केलंय फलंदाजाला, बीट केलंय त्या ठिकाणी ऑफस्टंपच्या बाहेर. निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल शिल्लक. पुढील मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बंद्र्या मारुती काल्लेर विरुद्ध चिरोबा कोन बी. शेवटचा चेंडू फार महत्त्वाचा चेंडू असणार आहे. फ्लड लाईट्स आता मात्र ऑन झालेले आहेत पूर्णपणे. फ्लायटेड डिलिव्हरी लॉफ्ट केला आहे. चांगला फटका होता, मात्र मिड ऑफला दर्जेदार फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय. फलंदाज धावबाद आणि अशा पद्धतीनं या इनिंगची समाप्ती होते. गावदेवी ओवळी संघाची इनिंग समाप्त झाली. 4 षटकांमध्ये चांगला स्कोर मात्र उभा केलेला आहे. 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि 52 धावांचं टार्गेट हा सामना जिंकण्यासाठी ओवळी संघाने ठेवलेला आहे. ते म्हणजे शिळूमाता वर्ल्ड संघासमोर. जाऊया आपण मनोहर तरे सरांकडे पुढील मॅचच्या टॉसकडे. मी सन्माननीय विकासजी पाटील साहेब आपण आज विनंती करतोय आणि आत्माराम वाकडे साहेब टॉस बॉक्समध्ये यायचंय. चिरवा कोण आणि बंद्र्या मारुती काल्लेर या 2 सामन्यामध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त मॅच. एका बाजूला आहेत आपले सर्वांचे लाडके या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो दयानंद चोरगे साहेब. दुसऱ्या बाजूला त्यांचे सुपुत्र वीरेन चोरगे साहेब. वीरेन चोरगे साहेब आणि दयानंद चोरगे साहेब. दयानंद चोरगे या ठिकाणी बंद्र्या मारुती काल्लेर यांनी
टॉस जिंकलेला आहे. मी आत्माराम वाकडे साहेबांना विनंती करतोय कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदेश गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर ही बॅग आपण द्यायची आहे. मान्यवरांचे खूप आभार. आपण VIP डाईसवर स्थान बनवायचं. म्हणजे यानंतर आपण पाहतो एक बिग मॅच बिग फाईट चिरवा कोण आणि बंद्र्या मारुती कालेर. बंद्र्या मारुती कालेर संघाचे कर्णधारांनी नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथमतः आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग करू. 4 षटकाचा सामना आहे. हा निर्णयानंतर बरेच फलंदाज क्षेत्ररक्षण घेतात. फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे काय कारण आहे? कारण की नाईटचा गेम आहे आता, तर चेसिंगला थोडासा त्रास होते म्हणून आम्ही टार्गेट देऊ त्यांना. नक्की खूप सुंदर उत्तर आहे. कारण की टार्गेट दिलं तर विदाउट प्रेशर आपण खेळणार आहात. बालाजी चषक आणि क्रिकेटचं वेगळं नातं आहे. जवळजवळ 12 वर्षे झालेली आहेत. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आहे. इतका सुंदर व्ह्यू आणि सोनाल्याच्या ग्राउंडवर पहिल्यांदा डे नाईट स्पर्धा. काय सांगाल स्पर्धेविषयी? सर्वप्रथम बालाजी स्पोर्ट्स संघाचे धन्यवाद करतो की या एंट्रीमध्ये आम्हाला दयानंद सोरगे यांचे मनस्वी आभार करतो की त्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली. आणि प्रथमतःच इथे नाईट टुर्नामेंट होते, तर आपल्या भिवंडीमध्ये तर नाईट स्पर्धा कमीच असतात, पण म्हणून खेळाची छान वाटतं खेळायला. खूप खूप धन्यवाद. आपल्या शुभेच्छा आहेत. तर या ठिकाणी चिरवा कोण संघाचा कर्णधार आहे. नाणेफेकी हारलेला. जिंकलं असतं तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आपल्या मनासारखं झालेलं आहे. 4 षटकाचा सामना आहे. आपण नक्कीच बंद्र्या मारुती कालेर संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बालाजी चषकामध्ये खेळताना की वेगळा प्लॅनिंग करून प्रत्येक संघ येतो. आपल्या संघामध्ये आज नेमकी काय प्लॅनिंग आहे? कुठल्या खेळाडू करून कशी अपेक्षा आहे? प्लेअर तर चांगलेच आहेत, पण आम्ही गेम प्लॅनिंग ग्राउंडमध्ये करणार आहोत. नक्कीच गेम प्लॅन ते ग्राउंडमध्ये करणार आहेत. क्रिकेट म्हटलं की बालाजी चषकाचा वेगळा ठसा भिवंडी तालुक्यामध्ये आहे. आपण पाहतो अतिशय सुंदर नियोजन या सोनाळ्याच्या क्रीडांगावर पहिल्याच वर्षी डे नाईटच्या स्वरूपात केलेलं आहे. काय सांगाल स्पर्धेविषयी आणि स्पर्धेच्या आयोजकाविषयी? खूप चांगली स्पर्धा आहे. अशी स्पर्धा त्यांनी दरवर्षी घ्यावी अशी आमची विनंती आहे. तर खूप खूप धन्यवाद दोन्ही संघाचे. तर या ठिकाणी नक्कीच बंद्र्या मारुती कालेर संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चिरवा कोणला या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची विनंती केलेली आहे. दोन्ही संघाचं कर्णधारांचं खूप अभिनंदन. कमिटी बॉक्स. तर जाऊया पुन्हा एकदा आपण चालू असलेल्या मॅचकडे. 52 धावांचं टार्गेट आहे शेळूमाता वर्ल्ड संघासमोर. चांगली बॅटिंग केली जयेश पाटीलनं. आपल्या टीमसाठी 36 धावांचं योगदान दिलं आणि त्याच्याच खेळीच्या जोरावर आपण पाहतोय की 51 धावांचा डोंगर उभा केलाय गावदेवी स्पोर्ट्स ओळी संघानं. गावदेवी स्पोर्ट्स ओळी विरुद्ध शेळूमाता वर्ल्ड बी अशी ही मॅच. सलामीची जोडी खेळपट्टीवर. आतिश भामरे विथ वैभव. पहिले षटक घेऊन गोलंदाज राजवीर. पॉवर प्लेचं षटक आहे. प्रतिषटक 13च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी शेळूमाता वर्ल्ड बी संघाला. पहिला बॉल आतिश भामरेसाठी ऑन साईडला टर्न केलाय. फुलटॉस बॉल होता, मात्र मोठा फटका खेळला नाही, फक्त दिशा दाखवली बॉलला. मिड विकेटकडे 1 धाव पहिल्या बॉलवर कंप्लीट केली आहे. संधी चांगली होती मोठा फटका खेळण्याची. फुलटॉस बॉल कमजोर बॉल होता, मात्र पूर्ण तयारीत नव्हता फलंदाज आणि पहिला बॉल असल्या कारणाने देखील कदाचित त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. खातं मात्र उघडलंय पहिल्याच बॉलवर आतिश भामरेनं. राजवीर पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. यावेळेस इनसाइड आउट ड्राईव्ह केला, हवेत आहे. ओ चांगला प्रयत्न, खूपच छान प्रयत्न. कव्हर पॉईंटच्या दिशेनं समोरच्या दिशेनं डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न केला होता फिल्डरनं, मात्र बॉल शेवटच्या क्षणी हातातून निसटलाय आणि जीवदान मिळतं या ठिकाणी फलंदाज वैभवला. सूरज म्हात्रेने खूप चांगला एफर्ट त्या ठिकाणी लगावला. अप्रतिम एफर्ट. अक्षरशः स्वतःला झोकून दिलं पवार त्या ठिकाणी फिल्डरने. अगदी बरोबर, कारण की एका प्रयत्न चांगलं केलं आणि शेवटी मात्र शिल घेण्यात अपयश. पुढचा चेंडू
यावेळेस मात्र चांगल्या लेंथवरचा चेंडू होता, सफल झाला होता आणि ऑन साईडकडे खेळायचा प्रयत्न केला होता. उजव्या यष्टीच्या अगोदरच बाहेर फलंदाज आला होता आणि ते पाहता बॉल आणखीच उजव्या यष्टीच्या लांब ठेवलाय, जास्त दूरवर ठेवलेला बॉल होता. चांगली गोलंदाजी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हाच बॉल जर ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर चांगल्या धावा देखील प्राप्त करता आल्या असत्या फलंदाज आतिश भामरेला. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र ऑफ साईडला चेंडू उडवलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम शॉट, चौकार. ज्याच्या नावाचा होतोय गाजावाजाज, तालुका जिल्हा भऱ्या. ज्याच्या नावाचा होतोय गाजावाजाज, तालुका जिल्हा भऱ्या. दोस्ती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. काय क्लास शॉट पाहिला आपण. म्हणून आतिश भामरे एक प्रसिद्ध फलंदाज आहे. क्लास खूप काही चांगला आहे खेळाडूकडे. निश्चितच एक क्लास ऑलराऊंडर आहे भिवंडी क्रिकेटमधील आतिश भामरे. यावेळेस मात्र चांगला बॉल, जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहे. मागचा बॉल थोडासा कमजोर होता, विट दिली होती, चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहतोय की अतिशय वेगानं खोलवर टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटवर घेता आला नाही आतिश भामरेला. खूप चांगलं बॅटल या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला राजवीर आणि आतिश भामरे या दोन खेळाडूंच्या मध्ये. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 6, 52 धावांचं टार्गेट. यावेळेस लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं, मिड ऑफला बीट करून चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. सुंदर शॉट, चौकार. या करोडोच्या वस्तीचा नंबर माणूसचा भेटला. लाखो तरुणांचा आधार, गोरगरिबांचा रखवाला. या करोडोच्या वस्तीचा नंबर औषधला माणूसचा भेटला. चांगला फटका आहे. बघितलं आपण मिड ऑफ थोडा वाईडिस आहे आणि त्याला क्लिअर केलेलं लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवलंय आणि जी सुरुवात पाहिजे तर ती सुरुवात करून देताना पाहतोय आपण आतिश भामरे आणि त्याचा पार्टनर वैभव. एका चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. धावपलकर धाव पाहतोय आपण 10, 13ची सरासरी आहे, पण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये त्या सरासरी जवळ पोहोचली एक जमेची बाजू. हे कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेले नाही. बिनबाद 10. निश्चितच जमेची बाजू आहे की एकही गडी गमावलेला नाही. आपण पाहिलं की ओळी संघानं देखील पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा जोडल्या होत्या, मात्र तरी देखील त्यांनी 51 धावांपर्यंत मजल मारली, कारण जयेश पाटील शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबून होता. या ठिकाणी आतिश जर शेवटपर्यंत थांबला तर जे टार्गेट आहे 52 धावांचं ते सहज हा संघ चेज करू शकतो, कारण भरपूर क्षमता आहे आतिशमध्ये आणि येणारे फलंदाज देखील दर्जेदार आहेत. वैभव देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे, तो देखील निश्चितच मला असं वाटतं की या षटकामध्ये सुरुवात करेल आक्रमण करायला. पवन येतोय. आता मात्र 14च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील. 18 बॉल आणि 42 धावा. आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय, गगनचुंबी फटका, परंतु सुरेख झेल, सीमारेषेलगत अप्रतिम कॅच आणि फलंदाज झालाय बाद. या ठिकाणी छत्रपती शिवबा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विजय भामरे साहेबांनी बालाजी चषक आणि दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट दिलेला आहे. विजय भामरे साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. ज्या प्रकारे एका क्षणी असं वाटलं होतं की हा चेंडू जाईल. मी आदरणीय विद्यमान पंचायत समिती सदस्य भिवंडी विजयदादा म्हात्रे साहेबांना विनंती करेन आयोजकाच्या माध्यमातून की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक आणि या स्पर्धेचे सर्व वन मॅन शो सन्माननीय दयानंद चोरगे साहेब यांच्या माध्यमातून विजयदादा म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सतरा चेंडूने 42 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी आणि ही जोडी जर पाहिली आपण अजय, या जोडीवर खूप काही अवलंबून असेल सिलोमातावळ संघाचं की विजय संपादन कसं करायचं आहे. अगदी बरोबर. आतिश आणि आतिश बॅटचं तोंड उघडले, फक्त दिशा दाखवली शॉर्ट थर्डमॅनला, बीट करू शकला नाही फलंदाज, त्यामुळे फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागते. रायटी लेफ्टीचं आता मात्र कॉम्बिनेशन आहे. दोन्हीही दर्जेदार अष्टपैलू खेळाडू खेळपट्टीवर आहेत, आतिश भामरे आणि आतिश पाटील, ज्यामध्ये आतिश पाटील हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. या दोन खेळाडूंची आपण तुलना केली तर मात्र दोघांकडे भरपूर अनुभव आहे. कित्येक चांगल्या मॅच विनिंग इनिंग्स खेळलेल्या आहेत आपल्या टीमसाठी या दोन्ही
फलंदाजांनी. धावसंख्या पुढे सरसावते 1 बाद 11. वैभवने प्रयत्न चांगला केला होता, मात्र त्याच्या फटक्यामध्ये उंची जास्त होती आणि त्यामुळेच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तो झेलबाद झाला. विजय म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. व्यासपीठावर अनेक मान्यवर, सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता मात्र सलगार चहा आलेला आहे, प्रेमाचा चहा. एकदा पिऊन तर पहा. प्रोप्रायटर संजू ठाकरे, रांजनोली नाका. यावेळेस चांगला फटका हुक केला, चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. अफलातून शॉट, षटकार. भीत नाही कोणाच्या बापाला, पुढे आले जरी 100. भीत नाही कोणाच्या बापाला, पुढे आले जरी 100. दोस्ती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. आतिश पाटीलने आल्या आल्या आतिषबाजीला सुरुवात केली आणि या ठिकाणी आता मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये पंच अजीम हमदुल्ले सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. बालाजी चषक 2020ची ही तिसरी रात्र या ठिकाणी सुरू झालेली आहे. जबरदस्त कंडिशन्स क्रिकेटसाठी. आणि खूपच छान त्याच्यासोबतच ground. अजय पाहतोय आपण गोरख पाटील सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. पंच अजय आतिश यांचं एक जर विचार केला आपण, जेव्हा जेव्हा असे चेंडू मिळतील त्यावर मोठा फटका मारेल, कारण की एक बेनिफिट आहे आणि त्याचा आवडता फटका आहे. डाव्या साईड थोडासा चेंडू जर खराब भेटला तर त्या चेंडूला तो चौकार किंवा षटकारमध्ये कन्वर्ट करेल. निश्चितच फ्रंटफूट बॅकफूट दोन्हींवर चांगल्या प्रकारे खेळू शकतो. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. हा बॉल स्क्वेअर आहे, डाव्या एसटीच्या बाहेर. वाईटचा इशारा. पवन गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर यश मिळालं, मात्र तो बॉल देखील आपण पाहिला की आखूट टप्प्याचा बॉल होता. उंची जास्त होती फटक्यामध्ये वैभवच्या, त्यामुळे तो बाद झाला. आणि त्यानंतर देखील आखूट टप्प्याची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळत आहे. आखूट टप्प्याचे चेंडू टाकणं या ठिकाणी परवडण्यासारखं नसेल मला वाटतंय ओळी टीमला, कारण या ठिकाणी स्क्वेअर बाउंड्रीज तर भरपूर छोटे आहेत. मैदान जास्त मोठं नाही आहे, सुंदर मैदान आहे, यात कुठलीही शंका नाही. मात्र छोटं मैदान आहे, छोट्या बाउंड्रीज आहेत, त्यामुळेच आखूट टप्प्याची गोलंदाजी ही गोलंदाजासाठी घातक ठरू शकते. धावसंख्या पुढे सरसावते 1 बाद 18. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी ओळी संघाविरुद्ध खेळत असताना शिळमाता वर्ल्ड संघाला. ज्यावेळेस पाता परत सफल झाला होता आणि परत डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, पण त्याचे दोन्ही आज समांतर रेषेत. असे चेंडू टाकणे टाळावे लागेल गावदी स्पोर्ट ओली संघाच्या माध्यमातून जर सामना जिंकायचा असेल. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या फलंदाजांसाठी देखील विशेष सूचना आहेत. पंचांकडे कोणीही इशारा करायचा नाही. गोलंदाजाने देखील पंचांची वादविवाद करण्याचा देखील प्रयत्न करायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. फक्त बीमरसाठी तुम्ही एक रिव्ह्यू घेऊ शकता एका इनिंग्समध्ये, तेवढी तुम्हाला मुभा आहे. ओ हुक शॉट, आणखी एक दणदणीत प्रहार, उत्तुंग षटकार. अजय, जी चर्चा चालू होती की त्या मात्र डाव्या टिशूवर थोडंसं जर चेंडू बाहेर भेटला तर मात्र आतिश पाटील या एरियामध्ये अतिशय मजबूत फटकेबाजी करतोय आणि त्याचं एक उत्तम उदाहरण अजून दिलं. या चेंडूला भिरकावून दिलं 6 धावासाठी. संघात धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 25. एक महत्त्वाचा जो एरिया आहे, आतिश पाटील जेव्हा जेव्हा फटकेबाजी करतोय ऑनसाईडकडे डाव्या एसटीवर थोडासा जरी खराब चेंडू भेटला त्याचे तो मात्र तुटून प्रहार करतोय. एक अतिशय फलातून फलंदाजी करताना आतिश. बॅक टू बॅक 2 ब्लास्ट आतिशने केलेले आहेत. स्वेअर गोलंदाजी, खूपच खराब गोलंदाजी पाहायला मिळत आहे पवनच्या माध्यमातून. अनुभवाची कुठेतरी कमतरता जाणवते. आखोट टप्प्याची गोलंदाजी होते आणि त्याचबरोबर डाव्या एसटीच्या बाहेर जास्तीत जास्त गोलंदाजी केली जात आहे. त्याचा भुर्दंड भोगावा लागलाय या ओव्हरमध्ये गोलंदाज पवनला आणि गावदेवी ओळी संघाला. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. आपण पाहतोय 26 धावा धावफलकावर आहेत, म्हणजेच अर्ध जे टार्गेट आहे ते पार केलेलं आहे. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू शिल्लक. 26 धावाची अजून आवश्यकता आहे. अजून सामन्यात दोन्ही संघाकडे समान आहे. परिस्थिती उलट आहे थोडीशी, कारण की आतिश पाटील नावाचा हा फलंदाज शिलमाता वर्ल्ड संघासाठी खेळपट्टीवर आहे आणि क्षमता आहे कधी पण सामना जिंकून देण्यासाठी.
याच पात्र हा फटकावून रिपत आहे पण मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जाईल आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. या एका धावेने संघात धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या 27. हा बॉल चांगला होता. एस्टनच्या थोडासा रोखाने ठेवण्याचा प्रयत्न, उजव्या एष्टीच्या दिशेनं बॉल ठेवला होता आणि तेवढाच चांगला फटका देखील आपण पाहिला. सेन्सिबल बॅटिंग म्हणता येईल आतिश पाटीलच्या माध्यमातून. आतिश पाटील आणि आतिश भामरे दोघेही आतिशी बॅटिंग करत आहेत आपल्या टीमसाठी. आतिशबाजीला त्यांनी सुरुवात केली आहे आणि संघ थोडासा मजबूत स्थितीत जाताना दिसतोय. शेळूमाता वळ धावसंख्या 27. अजूनही 25 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक. मात्र अजूनही आपण पाहिलं तर दोन्ही संघांकडे संधी आहे, परंतु ओवळी संघाला गडी बाद करावे लागतील मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव करण्यासाठी. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. कारण की थोडंसं जर पाहिलं आपण आतिश आणि आतिश भामरे ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि आतापर्यंत ज्या प्रकारे स्टायलिश फटकेबाजी करतोय, चांगल्या चेंडूवर सन्मान देऊन डबल सिंगल कन्व्हर्ट करतोय आणि खराब चेंडूचा एक फायदा घेतोय. त्याला आपण वेळ कमी घ्या. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन क्रीजवर. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस थर्डमॅनकडे खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. थोडंसं अपील करण्यात आलं, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाही. अपील फेटाळून लावले पंचांनी. मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 2 षटकांची समाप्ती. शेळूमाता वळ संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात 1 बाद 27. उर्वरित 2 षटकांमध्ये 25 धावांची गरज. अजूनही नेक टू नेक फाईट आहे, परंतु एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळत आहे आपल्याला दोन्ही आतिश या फलंदाजांमध्ये. आतिश भामरे आणि आतिश पाटील. 12 चेंडू 25 धावा. क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे. चला आपण वेळ कमी घ्या. आम्ही वारंवार सूचना करतोय कारण की यानंतर अजून बरेचसे सामने खेळायचे बाकी आहे. वेळेला आपण महत्त्व द्या. सर्व संघांनी लक्षात घ्या की ही स्पर्धा जी आहे ती BCA आणि BC4 मान्यताप्राप्त टुर्नामेंट आहे आणि जर एखाद्या संघाने वादविवाद करण्याचा प्रयत्न केला तर लगेच त्या संघाला बाद करण्यात येईल या स्पर्धेमधून. वेळेच्या बाबतीत देखील आपण सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर लगेच तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. आज धनेश 11 कुक्सी संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उपस्थित राहू शकला नाही वेळेवर, त्यामुळे त्या संघाला बाद करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाला अर्थात अबू स्पोर्ट्स कार्डी संघाला पुढे वाटचाल देण्यात आलेली आहे. यानंतर देखील एक महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बंद्र्या मारुती काल्हेर विरुद्ध चिरोबा कोन B. त्यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध चिरोबा कोन A अशी लढत असणार आहे. परंतु या सामन्यामध्ये जिंकणार कुठला संघ हे सध्या सांगणं कठीण आहे, कारण 12 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण आहे शेळूमाता वळ संघासमोर. अजय पाटील येतोय 30 षटक टाकण्यासाठी आणि अजय हा षटक दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण ठरला जाणार आहे, कारण की चित्र साफ होतील कुठला संघ सामन्यावर पकड मजबूत करेल. चला मी वारंवार सूचना करतोय की सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ कमी घ्या. चला आपण सराव थांबवायचा आहे. अजय कॉमेंट्री बॉक्स इंडिया टोकाकडनं समोर डावखुरा फलंदाज आतिश पाटील. 12 चेंडू 25 धावाची आवश्यकता. पहिला चेंडू चांगला होता, मजबूर केलं फक्त पुश करण्यासाठी. ऑनसाईडकडे फक्त छोट्या बॅगचा वापर केला होता आणि तोपर्यंत एका धावेची संधी. या ठिकाणी पंचायत समिती सदस्य कोणगाव विजय म्हात्रे साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर आहे. आपल्याला सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब बोलवायचे आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विजय म्हात्रे साहेब आपणास विनंती, आपण व्यासपीठावर येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढायची आहे. वेलकम, सुस्वागतम. वेलकम भूपेश आणि स्वीकार. रंगतदार अवस्थेत असलेला हा सामना. याच पाता पूल करायचं होतं नशिबाची साथ मात्र पाहतोय पण आतिश भांबरेकडे एका क्षणी असं वाटलं की हा प्ले डाऊन होतोय काय. जबरदस्त कामगिरी करतोय षटकामध्ये गोलंदाज अजय. चेंडूमध्ये बाउन्स यावेळेस कमी पाहायला मिळाला आणि चेंडू फलंदाजापासून भरपूर दूरवर देखील ठेवला होता गोलंदाज अजयनं. बॉटम एज लागली होती. सुदैव म्हणावं लागेल फलंदाज आतिश भांबरेचं की चेंडू एष्ट्यांवर आला नाही. 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. अजय ह्याच्यावरची जबाबदारी टाकली. पहिल्या 2 चेंडूवर ती जबाबदारी खूप स्वीकारलेली आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर एकच सिंगल, त्यानंतर मात्र निर्धाव. 2 चांगले फलंदाज समोर आहेत. अजूनही पावलं जपून टाकावे लागतील गोलंदाजाला. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पंचांचा इशारा वाईटचा येतोय. याआधीचा बॉल देखील मला वाटतं जर खेळला नसता तर कदाचित पंचांनी वाईट घोषित केला असता, परंतु फटका खेळला होता, एज लागली होती आणि त्यामुळे तो बॉल निर्धाव निघून गेला होता. खूपच
स्वेर गोलंदाजी पाहायला मिळत आहे. फलंदाजापासून वारंवार चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, ऑफसाईडला खेळवण्याचा प्रयत्न होत आहे अजयच्या माध्यमातून. अजय पाटील सज्ज होताना याच पाता चांगला चेंडू, प्रश्न विचारला गेलं पण एक्झॅक्टली सहमत नाही आहे. अतिशय प्रतिम असं वाटलं की चेंडू बॅटला लागला होता, त्यामुळे ही अपील फेटाळून लावते. ॲब्सोल्युटली ट्रू. एज लागली होती आणि त्यामुळेच पंचांनी हे अपील फेटाळून लावलेलं आहे. मात्र हा चांगला बॉल, एष्ट्यांच्या दिशेनं बॉल ठेवला होता, खोलवर टप्प्याचा चांगला वेग देखील दाखवला गोलंदाज अजयनं. एक युवा खेळाडू आहे मात्र चांगली गोलंदाजी करत आहे. 29 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात शिळमाता वळ संघ सध्या आपण पाहतोय की 52 धावांचा पाठलाग करत आहे. समीकरण 9 चेंडू शिल्लक, 23 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच. इथे मात्र अजय घरात आक्रमण करावं लागेल या षटकाच्या काही चेंडूवर, कारण की जर सामना जिंकायचं असेल. आतिश भामरे सज्ज होताना फटकेबाजी करण्यासाठी. अजय राईट ऑफ द विकेट. जास्त पता फ्लिकचा फटका आपण पाहतोय. गॅप आहे, आउटफील्ड दमदार आहे, म्हणजे चेंडू इथे मात्र फरार होईल. सीमा पार हा चौकार. हाय डॅशिंग रुबाबदार, नाद नाही आमच्या दादाचा, पैशासाठी नाचुकला कधी चंद्र मनाला जनसेवेचा. पहा बॅटच्या भरपूर आतमध्ये बॉल लागलेला आहे. जसा फटका एक्झिक्यूट करायचा होता तसा एक्झिक्यूट करता आला नाही. मात्र प्लेसमेंट चांगलं होतं, टायमिंग तेवढं चांगलं नव्हतं, परंतु 2 खेळाडूंच्या मधून निघून गेला. आउटफील्ड फास्ट आहे त्यामुळे कुठल्याही फिल्डरला संधी मिळाली नाही. चेंडू चांगला होता मात्र या ठिकाणी आउटफील्डची चांगली साथ मिळाली फलंदाजाला. 4 महत्त्वाच्या धावा. धावसंख्या पुढे सरसावते 1/33. अजय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला तडकावलाय. अचूक टायमिंग साधता येत नाही आहे आतिश भामरेला. चांगली गोलंदाजी. एकच धावेवर यावेळेस समाधान मानावं लागतंय. पुढचा बॉल फेस करेल आतिश पाटील आणि आता समीकरण 18 धावांची आवश्यकता आहे. फक्त 7 चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 18 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतोय. शेलमाता वळ विपक्ष गावदीस्फोट ओवली या दोन्ही संघादरम्यान, आणि अजून ती चर्चा आपण पाहतोय की ही जोडी अजून खेळपट्टीवर आहे. दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. खास आक्रमक जो फटकेबाजी करतोय आतिश पाटील. 4 चेंडूमध्ये 14 धावसंख्येवर फलंदाजी करतोय अजून खेळपट्टीवर. आतिश भामरे 15 धावांवर खेळतोय आणि आतिश पाटील 2 षटकारांच्या सहाय्यानं 14 धावांवर खेळतोय. आतिश पाटीलची खेळी खूपच छान आहे. आतिश भामरेने काही निर्धाव चेंडू देखील खेळलेले आहेत, परंतु एक चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये. 10 धावांवर पहिला गडी बाद झाला होता. 24 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. वाईड यॉर्करचा प्रयत्न, हा बॉल सोडून दिला आहे. विकेट किपरने देखील चूक केली आहे आणि त्यामुळे एक धाव कंप्लीट. वाईडचा इशारा. 2 धावा मिळत आहेत, 2 धावांचा बोनस. प्रयत्न चांगला होता गोलंदाजाचा मात्र फलंदाजाच्या आवाक्या बाहेर, भरपूर बाहेर बॉल ठेवला होता. स्वेर चेंडू. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते 1/36. आता समीकरण बदलतंय. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 16 धावांची गरज शिळमाता वळ बी संघाला. एक चांगली मॅच या ठिकाणी क्रिकेट रसिकांना पाहायला मिळत आहे. याआधीचा सामना देखील एक जबरदस्त सामना आपण पाहिला. हाय स्कोरिंग मॅच होती. ही देखील एक चांगली हाय स्कोरिंग मॅच आहे. 52 धावांचं टार्गेट. षटकातील शेवटचा बॉल. ओव्हर पिच मात्र हवेत खेळता आलेलं नाही. चेंडू जातोय जमिनी मार्गाने. लॉंग ऑनला मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, संथ फेकी आणि 2 धावा कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या दिशेनं. 2 मौलिक धावा मिळत आहेत शिळमाता वळ बी संघाला. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 1/38. शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. यापूर्वी पाहिलं आपण 2 सुपर ओव्हर बालाजी ट्रॉफीमध्ये झालेले आहेत. तर आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. अजून सामना संपला नाही. इथं मात्र आपण पाहतोय पॅक क्राऊड पाहतोय आपण. हळूहळू आता मात्र क्रिकेट रसिकांची संख्या जास्त आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक सन्माननीय दयानंद चोरगे साहेब बालाजी स्पोर्ट यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा हा अतिशय चांगला बिग शो आपण पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. अजय, हा सामना निश्चित अजून एक रंगतदार स्थितीमध्ये आहे, पण जी सरासरी पाहिजे ती सरासरी धावा पूर्ण करतात. मी तर म्हणेन की आता मात्र शेलूमाता वळ संघाचं थोडंसं पारडं जड आहे, कारण की 6 चेंडू 14 दोन्ही फलंदाज सेट आहेत. तर चेंडू टेनिस नाही तर फुटबॉल दिसतोय, परिपक्व सेट झालेत खेळपट्टीवर. मागच्या मॅचमध्ये देखील अशाच प्रकारचं समीकरण जवळजवळ पाहायला मिळालं होतं. गोवे संघाला 6 बॉल्समध्ये 15 धावा जोडायच्या होत्या, मात्र त्यांना त्या धावा जोडता आल्या नाहीत आणि त्यांचा तर एकही गडी बाद झाला नव्हता. तेव्हा देखील आपल्याला असं वाटत होतं की गोवे संघाचं पारडं जड आहे. आता आपल्याला वाटतंय की वर्ल्ड संघाचं पारडं जड आहे. मात्र क्रिकेट महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही. वेळ जास्त खर्च करू नका प्लीज. गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघ, गोलंदाजाने जर 6 चांगले चेंडू टाकले ना पवार, तर या ठिकाणी ओवळी संघ विजेता असेल. आणि जिथं अशा स्थितीमध्ये पाहतोय आपण हवेचा वेग कमी आहे आणि थंड वातावरण आहे. या 14 धावा या षटकामध्ये भरपूर झाल्या. प्रेषितच्या हातात बॉल आहे, मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली आहे ओवळी संघाच्या कॅप्टनने. पहिल्या बॉलचा सामना करेल या शेवटच्या ओव्हरमध्ये आतिश पाटील. 6 चेंडू आणि 14 धावा. शफल करून हुक करण्याचा प्रयत्न अपील होतोय त्या ठिकाणी, कॉट बिहाइंडसाठी आणि फलंदाज बाद. मोठा धक्का. शेळूमाता वर्ल्ड संघाला लागलेला हा दुसरा झटका. आतिश पाटीलची खेळी संपुष्टात आली आहे. अगोदरच उजव्या यष्टीच्या बाहेर गेला, थोडासा संथ गतीने टाकलेला बॉल होता. पाहू शकाल तुम्ही क्रीजमध्ये डीप जाऊन हा हुक करण्याचा प्रयत्न, बाउन्स खूप चांगला आणि यस एज लागली आहे. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आणि झेल अप्रतिम टिपलाय विकेट किपरने. एका हातात झेल टिपलाय. आतिश पाटीलची खेळी संपुष्टात आली. आणि सर्वात महत्त्वाचं की डावपुरा फलंदाज बाद होतोय. ज्या दिशेने हवेचा वेग आहे हा एक बेनिफिट राहील. इथं मात्र गावदी स्पोर्ट ओवळी संघासाठी काय जबरदस्त चेंडू टाकलं गेलं, म्हणजे आवडीचा चेंडू टाकला गेलं, थोडासा सफल झाला होता. हुक करायचं होतं. चेंडू बॅटची एज घेतोय आणि एका चांगलं झेल टिपल्या गेलं. चला आपण वारंवार एकत्र जमू नका. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. खेळपट्टीवर फलंदाज जतीन जातोय. यतीन. आणखी एक मॅच जी क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठाव घेते. मागची मॅच देखील अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगली होती आणि ही मॅच देखील असं वाटतंय की कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकते. परंतु पाहूया यतीन आणि आतिश भामरे कशा प्रकारची फलंदाजी करतायत. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. डावखुरा फलंदाजच आलेला आहे. डावखुरा फलंदाज बाद झालाय, तर डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर आलाय आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी थोडासा ॲडव्हान्टेज आहे. आपण पाहतोय की वारे जे आहेत ते ऑफसाईडच्या दिशेनं ऑनसाईडकडे वाहत आहेत, परंतु गोलंदाजी चांगली. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी, फिरकी गोलंदाजी पाहायला मिळत आहे आपल्याला. वेग देत नाहीये, फटका नीटचा एक्झिक्यूट करता आला नाही, धाव मिळत नाही या बॉलवर. आता 4 चेंडू आणि 14 धावांची गरज शेळूमाता वर्ल्ड संघाला. अगदी बरोबर सांगितलं आपण. ज्या प्रकारे पाहतोय तर मात्र प्रेषित यांच्यावर जबाबदारी टाकली होती संघटनेने. काय जबाबदारी खूप स्वीकारतोय आणि आपल्या संघाचा जो विश्वास होता तो स्वार्थ ठरतोय. पहिल्या चेंडूवर एक मोठा विकेट प्राप्त करून एक प्रकारचं गॅम्बल ओवळी संघाच्या कॅप्टनने खेळलेलं आहे. फिरकी गोलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. फ्लाइटेड डिलिव्हरी, लॉफ्ट केलाय पायांच्या समोरून, चेंडू जातोय आकाशात, सीमारेषा पार, षटकार. आई बाबांचा जीवन मला या आधीचे 2 बॉल आपण पाहिले की गुडलेनच्या थोडे मागे ठेवले होते, मात्र हा बॉल ओव्हर पिच फ्लाइटेड डिलिव्हरी होती. वेट करून फटका मारला, सरळ बॅटचा प्रहार, डीप मिडविकेटच्या वरून षटकार. शानदार षटकार आपण पाहतोय यतीनच्या बॅटमधून. आता मात्र भरपूर चुरस मॅचमध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू 8 धावा. अजूनही आपण पाहतोय की दोन्ही संघांसाठी समान संधी आहे मॅच जिंकण्याची. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आत्मविश्वास दिसतोय आपल्याला फलंदाजामध्ये देखील आणि गोलंदाजामध्ये देखील. कोणीही सामना सोडलेला नाही. रंगतदार स्थितीत मॅच. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. गुड डिलिव्हरी, डॉट चेंडू. आता 2 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज. जबरदस्त प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळत आहे आपल्याला. रंगतदार सामना, रोमहर्षकता या मॅचमध्ये आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे शेळूमाता वर्ल्ड संघाला विजयासाठी. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर.
2 मॅच टाय झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. ग्रामीण क्रिकेटचा तर पहिला सामनाच टाय झाला होता. टाय सामन्यानंच सुरुवात झाली होती. हो, खेळायचं होतं समोर, मात्र हा चेंडू मागे जातोय. शॉर्ट स्कोरिश थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव. आता 1 चेंडू आणि 7 धावा. षटकार आला तर मॅच सुपर ओव्हरमध्ये जाईल. टायसाठी 6 धावांची आवश्यकता आणि विजयासाठी वर्ल्ड टीमला 7 धावांची आवश्यकता. मात्र फक्त एकच चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी, अंडर प्रेशर खूपच छान गोलंदाजी केली प्रेषितनं. वारंवार फ्लायटेड चेंडू टाकतोय. चला चला, वेळ जास्त दौडू नका प्लीज. 1 चेंडू आणि 7 धावा. षटकार आला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. आतिश भामरेकडे स्ट्राईक, जो सलामीचा फलंदाज. चांगली बॅटिंग निश्चितच केली आहे, मात्र त्याची ही इनिंग्स मॅच विनिंग इनिंग असेल का, हा मोठा प्रश्न आहे. आणि हे पाहणं आता औत्सुक्याचं झालंय. शेवटचा बॉल, अतिशय महत्वाचा मॅच आणि अतिशय महत्वाचा बॉल. गोलंदाज प्रेषित, राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतोय आतिश भामरे. वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करा, काहीही घडू शकतंय. लास्ट बॉल. पुन्हा एकदा फ्लाइटेड चेंडू, लॉफ्टेड शॉट, स्टँड्स मध्ये चेंडू, षटकार. मॅच झाली आहे टाय आणि आता सुपर ओव्हर. बालाजी चषक 2020 मधील ग्रामीण क्रिकेटचा हा 3रा टाय झालेला सामना. अगदी बरोबर. आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण तिथं थांबायचे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. गावदी स्पोर्ट ओवली संघाचा कर्णधार आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि शेलुमाता वर्ल्ड संघाचा संगणक आपण सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे. धन्यवाद. तोपर्यंत आपण व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया. आपण पाहतोय बिग शो, बिग मॅन, सन्माननीय दयानंद चोरगे साहेब यांच्या विचार संकल्प साकारलेली 12व्या वर्षातील 12वी ट्रॉफी बालाजी चषक 2020 व्यासपीठावर सन्माननीय पंचायत समिती सदस्य, कोणगावचे उद्योगपती विजय म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान मी दादांनाच विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये फीवर आहे बालाजी चषकाचा. लोकप्रिय ठरलेली ट्रॉफी पाहतोय 3ऱ्या दिवसामध्ये. डे नाईट स्वरूपातील सर्वोत्कृष्ट ट्रॉफी सोनाळी क्रीडांगणावर पहिल्यांदाच इतक्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये स्पर्धेचं आयोजन. संस्थापक अध्यक्ष DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य दयानंद मोतीराम चोरगे साहेबांच्या शिवहस्ते विजय म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. मंडळी, संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा प्रसार होत आहे. या अनुषंगाने दादांनी लगेचच 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आपण प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी टॉस उडताना किंवा मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये प्रत्येक टीमला 12 मार्क्सचं वाटप या ठिकाणी करणार आहोत. अर्थातच जगभरामध्ये याची खूप मोठी दखल घेतली जात आहे, म्हणून तुर्तास आपली ट्रॉफी तशीच सातत्याने पुढे जाईल. परंतु या ठिकाणी खेळाच्या व्यतिरिक्त आपण प्रत्येकाने मास्क वापरायचा आहे. एक जबरदस्त निर्णय आहे, तत्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे स्टेजवर. आणि आतापासून अर्धा 1 तासामध्ये प्रत्येक खेळाडूला आपण मास्कचं वाटप या ठिकाणी करणार आहोत आणि प्रत्येकाने त्याचा वापर करायचा आहे. अर्थात आपल्याकडे टेम्परेचर आज 37 डिग्री सेल्सिअस आहे आणि 27 डिग्रीपर्यंत ते किटाणू हवेमध्ये जगू शकतात. तरी देखील एक खबरदारी उपाय म्हणून आपण मास्क वापरायचे आहेत. आपला जो भाग आहे तो उष्ण कटिबंधक आहे. या फलंदाज पाठवा. या उष्णतेमध्ये ते किटाणू जगत नाही, तरी सुद्धा खबरदारी उपाय म्हणून सर्व खेळाडूंनी आपल्या संपूर्ण भिवंडी तालुक्याला, ठाणे जिल्ह्याला या आपल्या माध्यमातून बचाव करण्यासाठी हा सुंदर प्रयत्न बालाजी चषकाच्या माध्यमातून होतोय हे दाखवायचं आहे. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. तरी सर, सलामीची जोडी त्वरित पाठवायची आहे वर्ल्ड संघ. आणि जर सुपर ओव्हर टाय झाली तर लक्षात घ्या, सुपर ओव्हरमध्ये चेझिंग कंपल्सरी आहे. म्हणजे वर्ल्ड संघ जी धावसंख्या उभारेल सुपर ओव्हरमध्ये त्या धावा कंपल्सरी चेज कराव्या लागतील ओवळी संघाला. या स्पर्धेचा हा नियम आहे. ही 3री मॅच आपण टाय झालेली पाहतोय. अनिकेत, हा 3रा आपण सामना पाहतोय की अनिकेत अजय घरात सुपर ट्रॉफी आपण पाहतोय आणि सुपर सामने इथं मात्र प्रत्येक क्षणी पाहायला मिळालेले आहे. आणि या स्पर्धेचा 3रा सामना म्हणजे सुपर ओव्हर. दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केली आणि कुठेतरी डिझर्व देखील करत होते दोन्ही संघ.
रिझल्ट अशा प्रकारचा येणं आपल्याला अपेक्षित होतं देखील, कारण दोन्हीही चांगले तुल्यबळ संघ आहेत. आता सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग करण्यासाठी फलंदाज आलेले आहेत आतिश भांबरे आणि आतिश पाटील. आतिश भांबरेनं मॅच टाय केली. शेवटच्या बॉलवर 7 धावांची आवश्यकता असताना षटकार लगावला वायडिश लॉंगॉनच्या वरून. स्वर्गीय शक्ती शिवराम पाटील स्टँडच्या वरून चेंडू फेकून दिला. जबरदस्त फटका मारला आणि तोच आतिश भांबरे आता पहिल्या बॉलचा सामना करेल सुपर ओव्हरमध्ये. गोलंदाज आहे राजवीर, फ्रंटलाईन गोलंदाज ओळी संघाचा. सुपर ओव्हरचा पहिला बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल, यॉर्कर लेंथ मात्र तेवढाच चांगला फटका. ऑफ ड्राईव्ह केले चेंडूला, डीप मिड ऑफला खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. पवन चूक केली, चूक काय घोडचूक केली असं वाटतंय. काय बोलाल पवार? चुकीला माफी नाही आणि ही चुकी कितपत पाहतोय आपण संघासाठी नुकसानकारक ठरते पाहिजे आहे, कारण की जिथं एक धाव तिथं मात्र 4 धावा पूर्ण. आणि अशा प्रकारच्या फिल्डिंगमुळे गोलंदाजाच्या आत्मविश्वासाचं देखील खच्चीकरण होत असतं. चेंडू खूपच छान टाकला होता, अगदी बुंदा मारण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज राजवीरनं. पुढचा बॉल, यावेळेस चांगलं टायमिंग आहे, मात्र डीप कव्हरला फिल्डर तैनात. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? स्क्वेअर फेकी, यावेळेस धावचीतची संधी निर्माण होते, परंतु आपल्या क्रीजमध्ये पुन्हा एकदा सुखरूप परततोय फलंदाज आतिश भांबरे. एकच धाव, धावसंख्या पुढे सरसावते, बिनबाद 5. तर आपण सुपर ओव्हरचा सामना पाहतोय. अतिशय प्रतिम रंगतदार स्थितीमध्ये सामना गेला होता, मात्र एका चेंडूवर 7 धावाची आवश्यकता असताना षटकार मारला आणि या सामना सुपर ओव्हरमध्ये येऊन ठेपलेला आहे. आणि या धावसंख्या पाहतोय आपण 5 आहे. गोलंदाज इथं मात्र मारा करतोय राजदीप, हा गावदी स्पोर्ट ओवली संघाचा एक अतिशय चांगला गोलंदाज. येस, राजदीप चांगली गोलंदाजी करतोय. दोन्ही चेंडू चांगले टाकलेले आहेत, मात्र अजूनही 4 चेंडू त्याला फेकायचे आहेत. पॉवर प्लेमध्ये देखील गोलंदाजी केली होती. मुख्य मॅचमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या ओव्हरमध्ये देखील अचूक टप्प्यावर आपण गोलंदाजी पाहिली होती राजदीपच्या माध्यमातून. चला वेळ कमी घ्या, आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतोय की आपण वेळ कमी घ्यायचं आहे. पाहतोय सुपर फलंदाज. चला फास्ट खेळायचं, जरा स्पीडअप करा. आधीच भरपूर वेळ खर्च केलेला आहे तुम्ही. वेलकम मेजर रवी देशले यांचं आगमन झालेलं आहे. नेक्स्ट बॉल, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न खेळायचं होतं मला वाटतं. ऑफ साईडला मात्र इनसाइड एज घेऊन चेंडू डीप मिड विकेटला जातोय. फक्त एक धाव, चांगली गोलंदाजी. अगदी बरोबर सांगितलं आपण. ऑन द रेस कवरच्या वरतून खेळायचं होतं खऱ्या अर्थाने, पण मात्र चेंडू जातोय ऑन साईडकडे आणि एक धाव या एका धावेने आतिश आपलं खातं उघडते. धावसंख्या पाहतोय आपण 6. अचूक टायमिंग साधता आलं नाही त्या ठिकाणी. ऑन द राईजचा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. 6 धावा धावफलकावर, अजूनही 3 चेंडू सुपर ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. सुपर ओव्हरमध्ये आपण पाहिलेलं आहे की 10 ते 12 धावा देखील एक चांगला स्कोर असतो, कारण 2च विकेट्स तुमच्याकडे असतात. पुढचा बॉल लॉफ्ट केला, यावेळेस विकेटची शक्यता आहे, झेलची शक्यता नाकारता येणार नाही, मात्र फिल्डर भरपूर दूर आहे. ज्या खेळाडूला संधी होती त्याने जास्त प्रयत्न केला नाही आणि जो खेळाडू दूरवरून येत होता त्याने मात्र प्रयत्न केला, तो पोहोचू शकला नाही. या बॉलवर येत आहेत 2 धावा. निश्चित अजय, जर सुपर ओव्हरमध्ये 10चा आकडा पार केला तर मात्र थोडीशी कठीण समस्या असेल ओवली संघासाठी. हा पाहू शकता आपण, जवळपास पराज वेळ चेंडू हवेत होता. आणि ज्या पद्धतीनं मला वाटतं खेळ झालेला आहे, जी मॅच आपण पाहिली मुख्य मॅच, मला असं वाटतं की आतिश भांबरे सुपर ओव्हर करेल, गोलंदाजी देखील तोच करेल. बॅटिंग तर तो करतोय, परंतु पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, यॉर्कर लेंथ, मात्र चेंडू निघून जातोय अतिशय वेगानं. विकेट किपर आणि शॉर्ट फाईन लेगला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार आणि वाईट देखील आहे. 5 धावा, 5 धावांचा बोनस. दरम्यान कॉमेंटेटर राहुल भोर यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम राहुल, स्वागत आहे आपलं. पाहूया आपण रिप्लेमध्ये. यॉर्कर लेंथ मात्र मिस डायरेक्टेड यॉर्कर. चांगला निर्णय पंचांचा. डाव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल होता. सुरुवातीला मला असं वाटलं की कदाचित हा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेरून गेलाय की काय, परंतु नाही, डाव्या एष्टीच्या बाहेरून बॉल निघून गेला आणि त्यामुळेच पंच फारुख बर्डी यांनी वाईट घोषित केलेला आहे. एक चांगला निर्णय. 5 धावा, महत्त्वाच्या 5 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरसावते, बिनबाद 13. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सुपर ओव्हर तुम्ही पाहत आहात. शेळूमाता वर्ल्ड बी विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स ओवळी. राजदीप पुन्हा एकदा. यावेळेस बॅटच्या भरपूर आतमध्ये लागलाय, चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, धोकादायक, आणि 2 धावा देखील
पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. स्कोर झाला 15. पाहतोय पण धावसंख्या 15 आहे आणि या चांगली फलंदाजी सुपर ओव्हरमध्ये. आणि आता मात्र थोडंसं कठीण हा लक्ष वाटतोय सुपर ओव्हरमध्ये. ज्या प्रकारे आतापर्यंत फलंदाजी पाहायला मिळाली. प्रत्येक बॉलवर धाव जोडलेली आहे फलंदाजांनी. विशेष करून आतिश भामरेचं कौतुक करावं लागेल. 4 बॉलचा सामना केलाय, 9 धावांचं योगदान दिलंय. शेवटचा बॉल सामना करतोय आतिश भामरे. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता आणि अशा पद्धतीनं ही सुपर ओव्हर समाप्त झाली. शेळूमाता वर्ल्ड संघाची बॅटिंग समाप्त झाली सुपर ओव्हरमध्ये. चांगला स्कोर उभा केलाय, बिनबाद 15 आणि विजयाचं लक्ष्य आहे 16 धावांचं. चेजिंग कंपल्सरी असेल. ओळी संघ तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्यासाठी चेजिंग कंपल्सरी आहे. शेळूमाता संघ लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. अजिबात वेळ दौडू नका, कोणीही टाइमपास करू नका प्लीज. लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आम्हाला यानंतर देखील भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. तर 15 धावा झालेल्या आहेत आणि 16 धावांची गरज विजयासाठी गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघाला. ओळी संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत. विशेष करून जयेश पाटील, वंडर बॉय ऑफ भिवंडी, याच्यावर सर्वांच्या नजरा असतील. सुनील पवार आणि गोलंदाजी कोण करेल याकडे देखील लक्ष असेल. अगदी बरोबर. सुपर ट्रॉफी, सुपर ओव्हर आणि या सुपर भिवंडी टेनिस क्रिकेटचा एक महान फलंदाज जयेश पाटील यांच्यावर नजरा असेल प्रत्येक क्रिकेटर रसिकांचं. तर लगेच सलामीची जोडी देखील मैदानात पाठवायची आहे ओवळी संघ. या बालाजी चषकामध्ये आपण एक विशेष सत्कार देखील करणार आहोत. दिनांक 17 मार्च 2020 सायंकाळी 7 वाजता. आणि हा सत्कार असणार आहे आमचे ऑफिशियल अनाउन्सर मनोहर तरे यांच्या मातोश्री सौभाग्यवती हिराबाई गुरुनाथ तरे यांचं शिक्षण तुम्ही पाहिलं तर फक्त 9वी पर्यंत शिकलेले आहेत. मात्र त्यांचं कार्य खूप मोठं आहे. गेली 40 वर्ष लग्न सोहळ्यामध्ये आपल्या गोड आवाजातून मंगळाष्टके गाऊन त्यांनी 2000 पेक्षा जास्त लग्न लावलेली आहेत. खूपच मोठं कार्य आहे त्यांचं. तर चला लगेच सामन्याला सुरुवात करा. 16 धावांचं टार्गेट आहे. आणि सौभाग्यवती हिराबाई गुरुनाथ तरे यांच्या कार्याची जी दखल आहे ती न्यूज 18 लोकमत न्यूज या नॅशनल न्यूज चॅनलने घेतली. तसेच दैनिक पुण्यनगरी, दैनिक पुढारी व स्टार महाराष्ट्र न्यूजने देखील घेतली. त्यांचा सत्कार सोहळा बालाजी ट्रॉफी 2020 मध्ये आपण पार पाडणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या, अजिबात वेळ खर्च करू नका. वर्ल्ड संघ प्लीज फिल्डिंग लावा तुम्ही. रणजित, आम्ही वारंवार सूचना करतोय. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज. सहा चेंडू आणि 16 धावा. जवळजवळ 1.5 तास या सामन्यासाठी घेण्यात आलेला आहे. प्लीज कॉपरेट करायचं आहे. बालाजी स्पोर्टच्या वतीने तुम्हाला ही विनंती आहे, सूचना आहे. जास्त वेळ खर्च करू नका. आणि सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आतिश भामरे. आणि मी अगोदरच प्रेडिक्ट देखील केलं होतं जेव्हा तो बॅटिंग करत होता, कारण मुख्य मॅचमध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती. जयेश पाटीलला बांधून ठेवलं होतं. जयेश पाटील आणि सूरज हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत. जयेश पाटीलकडे स्ट्राईक. 6 चेंडू 16 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत विजयासाठी गावदेवी ओवळी संघाला. सुपर मॅच. चला आपण वेळ कमी घ्या. आम्ही एकच वाक्य आपण सांगतो की वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्या. सज्ज होतोय. पहिला चेंडू धमाका पाहायला मिळाला. चेंडूला मात्र फेकून देतोय मेडिकलच्या वाटून षटकार. सुपर शॉट. ज्याच्या नावाचा होतोय गाजा बजाज, तालुका जिल्हा भरा. क्या बात है. नावाचा
नावाचा गाजावाजा तर जयेश पाटीलच्या भरपूर आहे, मात्र आतिश देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आणि मुख्य मॅचमध्ये देखील पहिल्या बॉलवर जयेशनं षटकार चढवला, मात्र त्यानंतर सलग 4 निर्धाव चेंडूत टाकले होते. कमबॅक केलं होतं आतिश भामरेनं. त्याचीच आता पुन्हा एकदा पुनरावृत्ती करावी लागणार आहे सामना जिंकण्यासाठी आतिश भामरेला. पण हा सुपर ओव्हरचा सामना आहे. जयेश पाटील मात्र खेळपट्टीवर आहे. पूर्णपणे तयारीनिशी आलाय जयेश. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. यावेळेस फिल्डर आहे डीप मध्ये आणि पकडला गेलाय झेल. अप्रतिम कॅच. जयेश पाटील बाद. या करोडोच्या वस्तीचा डोंगर माणसाचा भेटला, लाखो तरुणांचा आधार, गोरगरिबांचा रखवाला. हे पाहू शकता आपण कशा प्रकारे शॉट खेळला होता, पण कौतुक करावं तेवढं कम आहे. काय सुपर खेळ टिपल्या गेलं वैभवांच्या माध्यमातून. आणि जी अपेक्षा अजय आपण सांगितलं होते की वापसी करेल काय आणि बांधून ठेवेल काय, इथं आता विकेट प्राप्त करतोय जयेश पाटील यांचं आतिश. खरं तर बॉल एवढा चांगला नव्हता, फुल टॉस बॉल होता, मात्र अचूक टायमिंग जयेशला साधता आलं नाही. प्रॉपर एलिव्हेशन देखील नव्हतं. गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु अप्रतिम झेल आपल्या डावीकडे जात हा धावता झेल समाप्त केलाय वैभवनं. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच आपण बोलत असतो. 4 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज आणि शेवटची जोडी आता मात्र खेळपट्टीवर. शेवटची जोडी, कारण की एकडी बाद म्हणजे सुपर ओव्हर सामना आहे. काही क्रिकेट अशी विचार करत असेल की शेवटची जोडी कशी, कारण की सुपर ओव्हरचा सामना आहे. स्टँड्समध्ये भरपूर क्रिकेट रसिक आहेत, मात्र भरपूर शांत बसलेले आहेत. खूप गंभीर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे बालाजी ट्रॉफी 2020मध्ये. रोमहर्षक क्रिकेट. आणि गावदी स्पोर्ट ओली संघासाठी स्थिती खूप गंभीर आहे. खेळपट्टीवर पाहतोय आपण ज्या प्रकारे स्थिती आहे. मात्र 2 चांगले फटके, मॅच फिनिश करू शकतोय फलंदाज. 2 फटके हे कधी येईल की मात्र आतिश भामरे ज्यांनी अतिशय प्रतिम कामगिरी केलेली आहे तोच आतिश सज्ज होतोय. यावेळेस चुका टप्पा, खूप सुंदर लाईन आणि खूप सुरेख कामगिरी करतोय आतिश. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पाहू शकाल. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सूरजनं. आता 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी कंपल्सरी बनवायचे आहेत ओळी टीमला 10 धावा. सुपर ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली आतिश भामरेनं आणि गोलंदाजी देखील आता चांगली करतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस ऑफ साईडला ड्राईव्ह केला. चेंडू हवेत आहे, परंतु फिल्डर भरपूर दूरवर आहे. वायडिश लॉंग ऑफला चेंडू फील्ड करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. फलंदाज धावबाद. सामना समाप्त झालाय. मॅच जिंकली या ठिकाणी शेळूमाता वळ बी संघानं. हाय डॅशिंग रुबाबदार, नाद नाही आमच्या दादाचा, पैशासाठी नाजुकला कधी जन्म मनाला जनसेवेचा. मॅन ऑफ द मॅच अनाउन्स करा पटकन. मॅन ऑफ द मॅच अनाउन्स करा. तर सामनावीर ठरलेलं आहे. पहिला आपण अतिशय चांगली कामगिरी केली तो म्हणजे शेलुमाता वर्ल्ड संघाचा नेहमीच्या सुपरस्टार कामगिरी करणारा युवा ऑलराऊंडर आतिश भामरे ठरतोय सामनावीर. तर आतिश आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे. तर विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जो नाणेफेक झालेले आहे समोरच्या सामन्याचं. पहिलं आपण चिरवा स्फोट कोणगाव बी पक्ष पाहतोय आपण. बंद्यामूर्ती कालेर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चिरवा स्फोट कोणगाव बी संघाचा संगणक आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की अजून तब्बल 14 सामने इथून खेळायचे बाकी आहे. आणि या जवळपास अजय सकाळचे तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. या ठिकाणी आतिश भामरे याला आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देतोय. विकाजी भोईर साहेब आपणास विनंती असेल आपण सुंदर ट्रॉफी द्यायची आहे मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. वेल्डन आतिश. खेळ असतो आणि खेळाच्या जागेवर खूप सुंदर खेळा. खूप अभिनंदन. अमरदादा म्हात्रे आपण हे गिफ्ट द्यायचं आहे. आत्माराम वाकडे साहेब आपण देखील हे गिफ्ट आपल्या शुभ असते आतिशला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात द्यायचं आहे. कैलाजी काळे आपणास विनंती असेल. MD जाधव मदन दत्तू जाधव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर गिफ्ट आपण द्यायचं आहे. आणि विकासजी म्हात्रे साहेब आपल्या विनंती असेल. संतोष काकडे सरपंच आमनेपाडा यांच्या वतीने देण्यात येणारे गिफ्ट अंपाल आपण आतिशला द्यायचं आहे. सो 8 लाख ओली संघ, परंतु दोन्ही संघांनी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. O2 कॉमेंट्री बॉक्स. वर्ल्ड संघ